यांची यशवंतराव चव्हाण सेंटर इथे भेट झाल्याचं समजतंय। संध्याकाळी 5च्या दरम्यान हे काका पुतणे भेटलेले आहेत। दरम्यान भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। तेव्हा वाय.बी. चव्हाण सेंटर इथे काका पुतण्याची भेट झालेली आहे। ही भेट कुठल्या पार्श्वभूमीवर झाली, या दोघांच्या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली, याचा जो तपशील आहे तो मात्र अद्याप कळू शकलेला नाही। तेव्हा या भेटीबाबत काय नेमकी राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत, कुठली माहिती पुढे येते, शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील या दोघांच्या कार्यालयाकडनं काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच हे दोन मोठे नेते आहेत। काका पुतणे हे त्या पलीकडचं जरी नातं झालं असलं तरी जेव्हा राजकारणामधले दोन नेते जेव्हा अशा पद्धतीनं भेटतात तेव्हा स्वाभाविकच चर्चेला सुरुवात होते। संध्याकाळी 5च्या दरम्यान वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। दरम्यान आता जी अपडेट हाती येते त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबत या दोघांमध्ये भेट झाल्याचं समजतंय। तेव्हा ही एक महत्त्वाची या क्षणाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे। शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये मुंबईमध्ये वाय.बी. चव्हाण सेंटर इथे भेट झाली आहे। या भेटीचे अपडेट आपण जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, काय तपशील मिळतात भेटीचे? दीपक, आता जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अजित पवार अध्यक्ष आहेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ ठरवायची होती आणि या संदर्भामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। पवार हे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ माळेगावचे तळहायात अध्यक्ष आहेत आणि या मंडळाचा जो तळहायात अध्यक्ष असतो तो माळेगाव साखर कारखान्याचा व्हाईस चेअरमन असतो, म्हणजेच उपाध्यक्ष असतो आणि त्यामुळेच आजच्या या भेटीच्या निमित्तानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघंही अजित पवार आणि शरद पवार आहेत आणि त्या संदर्भामध्ये दोघांची भेट झालेली आहे। या भेटीच्या निमित्तानं लवकरच सर्वसाधारण सभेची तारीख ठरवली जाईल, वेळ ठरवली जाईल आणि लवकरच वार्षिक सर्वसाधारण सभेची देखील बैठक जी आहे माळेगाव साखर कारखान्याची ते पार पाडणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की केवळ हाच विषय या बैठकीमध्ये नसावा, कारण साधारणपणे 1 तास काका पुतणे एकत्र होते, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांसंदर्भात नक्कीच यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असणार आहे। राज्यातील एकंदरीत पूर परिस्थिती सध्या जी आहे त्यावर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी। खरं तर शरद पवारांना सरकारला सुचवलं होतं की कशा पद्धतीनं मदत केली गेली पाहिजे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना नमूद केल्या होत्या। या संदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अतिशय महत्त्वाची ही भेट होती। अच्छा, अनेक दिवसानंतर काका पुतणे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर शरद पवार निलेश, तुझा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मी पुन्हा तुझ्याकडे येतो। आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे आहेत। आनंदजी, दोन नेत्यांची भेट झालेली आहे, जवळपास 1 तास भेट झालेली आहे। काय नेमक्या भेटीबद्दलचे तपशील आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत? कुठल्या कारणाने ही भेट झाली आहे? असं आहे की भेट झाली, वाय.बी. चव्हाणला हे माध्यमांवरच आता सुरू झालेलं आहे, त्यामुळे भेट झाली असेल तर चांगली गोष्ट आहे। शेवटी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्यांना भेटले असतील तर केवळ राजकारण हाच विषय असू शकतो असं नाही। समाजकारण, महाराष्ट्रासमोर असलेलं शेतकऱ्यांकडून संकट, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली असावी। या भेटीतलं एक कारण पुढे येते ते म्हणजे माळेगाव सहकारी कारखान्याच्या अनुषंगानं ही भेट झाल्याचं समजते, परंतु जवळपास 1 तास भेट झालेली आहे। जेव्हा अजित पवारांसारखा नेता, शरद पवारांसारखा नेता 1 तास हे दोघं जण भेटतात तेव्हा या भेटीकडे स्वाभाविकच केवळ ही भेट म्हणून पाहता येत नाही आपल्याला। शेवटी असं आहे ना की राजकारणापलीकडे कुटुंब म्हणून त्यांचे संबंध आहेत। शेवटी त्यांनी जर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आदरणीय पवार साहेबांना भेटले असतील त्याचे गैर किंवा काही चुकीचे असं मला वाटत नाही। महाराष्ट्राच्या विकासासाठीच ही भेट झाली असावी। धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आणि निलेश देखील आपल्याला या बातमीचे अपडेट देत होता। निलेश, तुझेही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि या बातमीसोबतच